दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक विषाणूजन्य संसर्गजन्य आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. अशातच एक अत्यंत महत्त्वाची गंभीर अशी समस्या निर्माण होत असते, ती म्हणजे सर्पदंशाची. कारण पावसाळ्यामध्ये पाणी जमिनीमध्ये झिरपतं आणि सापांच्या बिळामध्ये ते जातं आणि त्यामुळे साप मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या पृष्ठभागावर संचार करत असतात. शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचं हे प्रमाण जास्त असतं आणि म्हणून एकीकडे आपण जरी सापाला आपलं मित्र मानत असलो तरी सर्पदंश झाल्यामुळे जो विषप्रयोग किंवा जो विषाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो त्याचे विपरीत आणि गंभीर परिणाम भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून सर्पदंश प्रतिबंध आणि व्यवस्थापन याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि या सर्पदंशाविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे या सर्पदंश व्यवस्थापनाच्या क्षेत्रातले तज्ज्ञ माननीय डॉक्टर अनिल गोरे यांना. खरं तर डॉक्टर अनिल गोरे यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर राजा गोरे म्हणून आहे. ते त्या नावानेच सर्व परिचित आहेत. डॉक्टर गोरे हे कारंजा लाड इथल्या भारती महाविद्यालयामध्ये खरं तर इलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पण हा विषय त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळलेले आहेत. त्यांनी या विषयाच्या संदर्भात वैद्यकीय आणि गैरवैद्यकीय अशा संस्थांमध्ये अनेक ठिकाणी भाषणं दिलेली आहेत, जागरूकता निर्माण केलेली आहे. याशिवाय त्यांच्या या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 20,000पेक्षा जास्त लोकांचे प्राण देखील वाचवले आहेत. याशिवाय अनेक जर्नल्समधून अनेक चर्चासत्रांमधून त्यांचे शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत. या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. नक्कीच याविषयी आपण त्यांच्याकडून चांगली माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे खरं तर आपल्या अध्ययन आणि अध्यापनाचा विषय हा इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि सापांचं विश्व, सापांचं जग हे अगदीच या विषयाच्या विरुद्ध असं आहे. पण मग या क्षेत्राकडे तुम्हाला का वळावंसं वाटलं आणि तुम्ही कसे वळलात? सर 30-35 वर्ष आधीपासून मी या क्षेत्राकडे वळलेलो आहे. ज्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी समाजाला या विषयाची गरज आहे, अवेअरनेसची, म्हणून माझा त्याच्यामधला जो इंटरेस्ट आहे किंवा उत्साह तो वाढत गेला. आणि सर्पदंश होऊन अनेक जण ज्यावेळेस मरतात त्यावेळेस त्या कुटुंबावर म्हणा किंवा त्या जो कुटुंब प्रमुख असतो त्यावर काय बीतते याची सिव्हिरिटी किंवा याची गंभीरता मी पाहिली आहे, जवळून पाहिली आहे. त्यानंतर सापाला जे हे करतात की मारतात लोक आणि मारतात आणि नंतर ते ज्यावेळेस आपण रेस्क्यू करायला जातो तर ते म्हणतात तुम्ही सोडलेली सापच आमच्या घरी परत येतात. तर तसं नाही आहे. त्यांची आपली वस्तीस्थानं फार वेगळी असतात आणि मग सापांना वाचवायचं सोबत या रुग्णांनाही सुद्धा वाचवायचं हे कुठेतरी एक मी ध्येय माझ्या मनाशी ठेवलं आणि त्या उद्दिष्टानंच मी हे सगळं माझं कार्य सुरू केलं. पण हे सगळं करायपूर्वी मला एक प्रार्थना ज्यावेळेस आठवते त्यावेळेस ती प्रार्थनाची 4 ओळी मी म्हणतो ती बायबलमधली खूप छान प्रार्थना आहे. गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही हे ईश्वरा, त्या गोष्टी मला सहन करण्यासाठी शांतता प्राप्त करून दे. अँड करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन. आणि ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्याच्यासाठी मला धैर्य प्राप्त करून दे. तसंच विजडम टू नो द डिफरन्स. आणि याच्यातला दोघातला फरक जाणून घेण्यासाठी मला शहाणपण दे. आणि याच तत्वावर मी आजपर्यंत सर हे कार्य करतो आहे. अतिशय प्रेरणादायी असं हे तुमचं खरं तर सूत्र आहे ज्याच्यातून तुम्ही या सगळ्या क्षेत्राकडे वळलात आणि अतिशय निरपेक्ष भावनेने, निस्वार्थी भावनेने आपण हे कार्य करत आहात. आता आपण थोडंसं विषयाकडे असं वळूया की तुम्ही या क्षेत्रामध्ये, या सापांच्या जगामध्ये आता काम करत आहात, तेव्हा तुम्हाला या सापांच्या प्राण्यांचं वर्गीकरण, प्राणी या नावाचं वर्गीकरण तुम्ही कशामध्ये करता? तर प्राण्यांचं वर्गीकरण जर करायचं असलं तर याला आपण म्हणू क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स किंवा ॲनिमल किंगडम. तर यामध्ये मुख्यतः व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स या 2 भागात आपण त्याचं वर्गीकरण करू. व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्याला आपण व्हर्टिब्रेट म्हणतो आणि ज्याला पाठीचा कणा नाही ती इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठभागावर राहणारी आणि पाण्यामध्ये राहणारी असं आपल्याला सुद्धा विभाजन करता येईल त्याचं. उभयचर प्राणी. उभयचर. हां. तर ते दोन्ही भागात जे राहतात त्यांना उभयचर म्हणतो. तर ज्यावेळेस आपण पाहतो की साप हा सरपटणारा प्राणी आहे, त्याला
श्रूप असं संस्कृतमध्ये म्हटल्या जाते, सरपटणारा. इंग्रजीमध्ये शास्त्रीय भाषेत त्याला ऑफिस म्हणतात, OPHIS. आणि हा श्रूप सरपटणारा साप हा रेप्टाइल्स म्हणजे सरपटणाऱ्या वर्गात हा याचा आपण समावेश करू शकतो. आणि आपण ह्युमन बिईंग्ज आपण आपला जो समावेश होतो तो मॅमल्समध्ये होतो. आपण हा वॉर्म ब्लडेड आहे आणि साप हा कोल्ड ब्लडेड आहे. एक्झॅक्टली या दोघातला जर आपल्याला फरक जाणून घ्यायचा असेल तर कोल्ड ब्लडेड ॲनिमलमध्ये थर्मोरेग्युलेटरी सिस्टीम्स हे ॲबसेंट्स असतात आणि वॉर्म ब्लडेडमध्ये ह्या सर्व प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे सापाला घाम येत नाही म्हणा, किंवा तो आपला शरीरातलं एक्सक्रिएशन तो आपल्या घामावाटे टाकायच्या ऐवजी आपल्या कातीच्या स्वरूपात तो बाहेर फेकतो. तर संदर्भात सामान्य भाषेत आम्ही म्हणतो काट टाकली, याला आपण काट टाकली असं म्हणतोय. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्राण्याचं वर्गीकरण करता येईल. मग सापाची उत्पत्ती केव्हापासून आणि कशी झाली असं तुम्ही सांगू शकाल? साप हा तब्बल या पृथ्वी तलावर 30 कोटी वर्षापूर्वीला आलेला आहे. आणि या 30 कोटी वर्षापूर्वी ज्यावेळेस साप या पृथ्वी तलावर आला, त्याला तो जो पर्व होता त्याला आपण म्हणतोय कार्बोनिफेरस इरा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कोळशा वाहक. कार्बोनिफेरस इरा हा एक लॅटिन वर्ड आहे आणि त्याच्यामुळे हा त्या पर्वातला हा साप आहे. आता 30 कोटी वर्षापूर्वी साप आहे. त्यानंतर मनुष्याला, याला 4,500 ते 5,000 वर्ष आधीचा मनुष्य आहे. त्यामुळे मनुष्याला आपण असं मला एक संदेश द्यायचा की ॲनिमल शुड नॉट रिक्वायर आवर परमिशन्स टू लिव्ह ऑन द अर्थ. म्हणजे या प्राण्यांना तुमच्या आमच्या परवानगीची आवश्यकता नाही या पृथ्वी तलावर राहण्याची. ॲनिमल्स वेअर गिव्हन द राईट्स टू बी हिअर फ्रॉम लॉंग बिफोर वी अराइव्ड. या प्राण्यांना इथं एक राईट्स दिलेले, अधिकार दिलेले आहे. आम्ही याच्या आधीपासून त्यांना अधिकार या पृथ्वी तलावर राहण्यासाठी दिलेले आहेत. म्हणून असा हा प्राणी खूप आधी तुमच्या आमच्या आधी या पृथ्वी तलावर आलेला आहे. म्हणून त्याचा आमच्यापेक्षा त्याचा इथं या पृथ्वी तलावर राहण्याचा अधिकार जास्त आहे. म्हणजे माणसाच्याही उत्पत्तीपूर्वी प्राणी अस्तित्वात होतं असं आपल्याला सांगता येईल. साप अस्तित्वात होते. सर, ह्या सापाची अंतर्गत रचना कशी असते? आम्ही सामान्य माणसांनी तो बाहेरून बघितला आहे आणि त्याची भीतीच सगळ्यांना वाटते, त्याच्यामुळे तो त्याच्यापासून सगळेजण लांब असतात. पण तुम्ही त्याचे अभ्यासक आहात, तर त्याची अंतर्गत रचना शारीरिक कशी असते ती जरा आमच्या दर्शकांना सांगा. आता सापाची अंतर्गत जर रचना आपण बघायची झाली तर थोडंसं एक बाह्य रचनेवर सुद्धा आपण त्याला एक बघू. तर या सापाचं जे शरीर असते हे इलॉंगेटेड असते, लांबलचक असते, फ्लेक्झिबल असते. त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं या सापाला तर ह्या सापाला कान नसतात, त्याच्यामुळे त्याला ऐकू येत नाही. आणि हे सेन्सेशन जो आहे तो त्याच्या पोटाला असलेल्या रिब्स त्याच्यापासून तो काय करतो की त्या व्हायब्रेशन सेन्स करतो आणि त्याच्यानंतर एक आपली जीभ बाहेर काढतो. जीभ हा तोंडातून बाहेर काढतो. तो दुभंगलेली जीभ असते, त्याला बायफिड म्हणतात. ती दुभंगलेली जीभ सतत तो हवेत हलवतो आणि हवेत हलवल्याच्या नंतर त्याच्यावर हवेमध्ये धुलीकण जे असतात ते आपल्या जिभेवर तो साठवतो आणि ती जीभ आतमध्ये घेऊन वरच्या जबड्यात, ज्याला अप्पर जॉ म्हणून, त्या अप्पर जॉ मधल्या एका जॅकोब्सन ऑर्गनमध्ये ती जीभ टच करतो. त्यावेळेस त्या जॅकोब्सन ऑर्गनला ब्रेनशी कनेक्टेड अशा व्हेन्स असतात आणि त्याच्यामुळे हा सगळा डेटा त्या ब्रेन्सला पोचवला जातो आणि मग बाहेर आपल्याला त्या विषयाचा धोका आहे की आपलं अन्न आहे हे त्याच्यावरून तो ठरवतो. की ही झाली त्याची एक साधारणतः एक वेगळी बाह्य रचना म्हणून. पण आतमध्ये जर पाहिलं तर त्याला एक डोळा ज्या वेळेस आपण पाहतो तर त्या डोळ्याच्या तिथे एक मेंदू असतो वर आणि खाली असते एक त्याला पिशवी. त्या पिशवीला जास्त शास्त्रीय भाषेत किंवा इंग्रजीमध्ये अल्व्हेओली असं म्हटलं जाते. या अल्व्हेओलीमध्ये एक विषग्रंथी म्हणून त्याला आपली मराठीमध्ये त्याची एक ओळख आहे. आणि हे विषग्रंथीमधूनच तो आपलं विष त्या पेशंटला किंवा आपल्या अन्नाला ज्यावेळेस ग्रहण करायचं त्याच्या शरीरामध्ये तो असा साप सोडतो. आणि असं पाहिलं तर ह्युमन बिईंगमध्ये प्रत्येक पार्ट्स हा आपला सिमेट्रिकल आहे. आमच्या शरीराचे जर दोन भाग आम्ही केले तर एक डोळा इकडे आहे, एक डोळा इकडे आहे. पण सापाच्या याच्यातली आंतरिक रचना जर पाहिली तर तो लांब असल्यामुळे प्रत्येक पार्ट त्याच्या एकामागं एक आहे, लिनियर असं एकामागं एक ज्याला आपण म्हणू तो एकामागं एक आहे. पण ह्युमन बिईंग मध्ये कसं आहे की तो सिमेट्रिकल आहे आणि याच्यात मोठा आतडा, लहान आतडा, जसं किडन्या दोन जे असतात ते एक पहिली किडनी समोर आहे, दुसरी मागं आहे, अशा प्रकारची याची शरीराची रचना असते. आणि या सापाच्या शरीरातला लहान जो आतडा असतो यामध्ये चरबी स्टोअर केल्या जाते. ज्यावेळेस एखाद्या वेळेस माल न्यूट्रिशनचा पिरियड आहे, ज्याला आपण म्हणू दुष्काळाचा पिरियड आहे, त्यावेळेस किंवा त्याला अन्न कुठलं भेटलं नाही असं आपण ज्याला म्हणू, तर त्यावेळेस तो काय करतो, या लहान आतड्यातलं अन्नाचा वापर आपलं उदरनिर्वाहासाठी करतो. अरे वा,
खूपच मनोरंजक आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण सांगतात डॉक्टर. मला असं सांगा की बरेचदा आम्ही असं बघतो की एक मोठा अजगर असतो आणि तो त्याच्या जबड्यापेक्षाही मोठ्या प्राण्याला गिळंकृत करतो. मग ह्याच्यासाठी त्याला जी ताकद लागत असते किंवा त्याची काय अंतर्गत रचना असते ह्याच्याविषयी थोडंसं सांगितलं तर बरं होईल. अजगराला ॲक्च्युली पायथॉन, ज्याला मॉल्युरस मॉल्युरस असं म्हटलं जाते, आपल्या इथे जे आढळतात त्या इंडियन रॉक पायथॉन आहे आणि हे साधारणतः 12 ते 15 फुटापर्यंत लांबायची आपल्याला इथं आढळतात. मला आजपर्यंत जे मी पकडले ते साधारणतः 11 फुटापर्यंत जी पकडलेली आहेत. पण या अजगराच्या रचनेत ज्यावेळेस एखादं भक्ष्य त्याला गिळायचं असते तर एक निसर्गतः एक अशी देण या प्राण्यांना दिलेली आहे की त्यांच्या जबडे जे आहेत ते प्रॉपरली सेट नसतात, ही अशी वेगळी होतात आणि वेगळी झाल्यामुळे काय होतं की किती मोठा त्यांच्या शरीराच्या आकारापेक्षा ही जास्त आकारानं असलेला एखादं भक्ष्य म्हणा, प्राणी म्हणा, ते सहज गिळू शकतात आणि त्यांच्या शरीरात जे रसायन असते त्याच्यामुळे त्याचं ते विघटन होणं चालू होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांना गिळण्याची समस्या नसते कुठल्याच प्रकारची. तेवढी लवचिकता त्यांच्या स्नायूंमध्ये असते असं आपल्याला म्हणता येईल. मॅन्डिबल्समध्ये असते. सर, आता मला असं सांगा की तुम्ही आत्ता एका अजगराच्या प्रकाराचा उल्लेख केला, त्याच्या नावाचा उल्लेख केला. असे कोणकोणते प्रकार आपल्या या साधारण आढळून येतात पृथ्वीवर किंवा मग महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील? एक्झॅक्टली. या पृथ्वी तलावर जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारची सापं आहेत. साधारणतः 3000 जातीचे सापं या संपूर्ण पृथ्वी तलावर आढळतात. बापरे. त्यापैकी 2400 जाती ज्या आहेत त्या बिनविषारी आहेत आणि 600 जाती या भयंकर विषारी आहेत. हा संपूर्ण पृथ्वी तलावाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आमच्या मनात पुन्हा एक डोकावते की आमच्या भारतामध्ये किती आढळत असतील. तर भारतामध्ये साधारणतः 330 प्रजातीचे साप आढळतात. आता या 330 प्रजातीच्या सापामध्ये जर पाहिलं तर 69 प्रजाती ह्या भयंकर विषारी आहेत आणि उर्वरित जे आपण म्हणू त्याला की साधारणतः जे काही संख्या उरली 261 प्रजाती, तर त्या ह्या ज्या आहेत ह्या बिनविषारी आहेत. आता या 69 भयंकर विषारी प्रजातीमध्ये 40 ज्या प्रजाती आहेत त्या जमिनीवर पृष्ठभागावर राहणाऱ्या आहे आणि 29 प्रजाती ज्या आहेत ह्या समुद्रामध्ये किंवा पाण्यात राहणाऱ्या आपण त्याला असं म्हणू. अशा प्रकारच्या 29. पुन्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की भारत झालं मग महाराष्ट्रात किती प्रकारचे साप आढळत असतील? तर महाराष्ट्रात एकूण 55 प्रजातीचे साप आढळतात. या 55 प्रजातीमध्ये 6 प्रजातीचे साप हे भयंकर विषारी आहेत आणि उर्वरित जे साप आहेत 49 प्रजातीचे ते बिनविषारी आहेत. आणि महाराष्ट्र झाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर विदर्भात साधारणतः 30 प्रजातीचे साप आढळतात. 30 प्रजातीमधले 25 प्रजातीचे साप बिनविषारी आहेत आणि 5 प्रजातीचे जे साप आहेत ते भयंकर विषारी आहेत. म्हणजे तुमच्या बोलण्यात एक मुद्दा असा स्पष्ट होतोय की मोठ्या प्रमाणावर जे साप आहेत ते खरं तर बिनविषारी आहेत, फार थोड्या प्रमाणावरचे साप हे विषारी आहेत. याविषयी आपण आणखी जाणून घेऊया, पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, थोड्याच वेळात परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी तुम्ही सापांच्या प्रजाती सांगितल्या की कुठे कुठे कोणकोणत्या आढळतात आणि विषारी आणि बिनविषारी या सापांबद्दल देखील आपण चर्चा केली. मला आता असं सांगा की विषारी आणि बिनविषारी हे तर थिअरॉटिकल नॉलेज ठीक झालं, पण एखादा साप समोर आला असेल तर त्या विषारी साप कोणता आहे आणि बिनविषारी साप कोणता आहे असं काही ओळखण्याच्या खुणा सापांच्या रचनेवरून आपल्याला करता येऊ शकतात का? एक्झॅक्टली. सापांच्या रचनेत या निसर्ग हा इतका मोठा जादूगर आहे सर की यांनी काय केलं आहे की विषारी सापांना एक फार मोठी देण दिलेली आहे. ती म्हणजे जनरली जे विषारी साप आहेत हे सगळे निशाचर प्रजातीतले आहेत, म्हणजे ज्याला आपण नॉक्चर्नल म्हणू. आणि जे आहेत बिनविषारी, हे बिनविषारी सापाच्या पेक्षा विषारी सापांना जसं नाग हा दंश करायच्या आधी कुठला तरी एक आवाज काढतो फुस असा, त्याच्यानंतर घोणस जी आहे ज्याला आपण म्हणू ती शिटी वाजवते कुकरच्या सारखी. फुरसे आहे तर आगालचे खवले असे घासून एक वेगळा आवाज निर्माण करते, त्याला फुसफुस म्हणून त्याला फुरसे असं म्हटलं गेलेलं आहे. फक्त एक चौथी जी प्रजाती आहे ती मण्यार ज्याला म्हणू आपण, ती मण्यार कुठल्याच प्रकारचा असा आवाज काढत नाही. पण ह्या तिन्ही प्रजाती मण्यार हे सगळे विषारी साप हे रात्रीलाच आपल्याला आढळतात, त्याच्यामुळे आपण त्याला निशाचर प्रजातीचे म्हणू. आणि बिनविषारी साप
चावले तरी काही फरक नाही पडत, त्याच्यामुळे त्याच्याकडे जितकं जास्त लक्ष किंवा आपण केंद्रित नाही झालं तरी चालते, पण विषारी सापांची माहिती असलेली फार गरजेचं ठरतं. त्याची काही लक्षणं ओळखू येतात का की हा विषारी, ह्या आवाजावरून आपण त्यांना समजू शकतो की हा साप विषारी आहे की नाही? आवाजावरनं आणि एक त्याची एक शरीराची एक फार वेगळी रचना असते. नाग जर म्हटलं तर नाग असा फणा काढून 2-2.25 फुटाचा असा फणा काढतो आणि खाली जमिनीवर बसतो. साधारणतः परळ, ज्याला शेतकरी लोक परळ म्हणतात, त्याला आम्ही रसेल वायपर म्हणतो आणि शास्त्रीय भाषेत त्याला दोबैया रसेली म्हटल्या जाते. ही दोबैया रसेली, परळ किंवा रसेल वायपर ही साधारणतः शेतामध्ये हिचं राहण्याचं प्रमाण जास्त असते. वाफ्यामध्ये म्हणा किंवा आता सोयाबीनचं सध्या आता चालू आहे पीक उत्पादन याच्यामध्ये. आणि ही परळ ओळखू यायसाठी जास्त फार कसरत किंवा मेहनत घ्यावं लागत नाही सर, कारण ही एक फुसी फॉर्म तिचं एक स्ट्रक्चर असते, मधामध्ये अशी फुगलेली असते, तोंड त्रिकोणी असते आणि ही लांबसर असते. आता ही परळ ओळखणं फार सोपी जाते. तिच्या अंगावर एक टेक्स्चर असते, एक बॉल सारखी किंवा लिफी स्ट्रक्चर असते, त्याच्यामुळे परळला ओळखणं फार सोपं आहे. तसंच फुरस्यांचं निघायचं प्रमाण या विदर्भात फार कमी आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं याच्यात 3-4 सापामध्ये मण्यार जाते आणि ही मण्यार ही फक्त रात्रीलाच निघते आणि रात्रीला निघते आणि ती कशी शिरते म्हणजे आपल्या अंथरुणात ही पताही चालत नाही आणि त्याच्यामुळे कसं त्या मनुष्याला त्या घटनेला सामोरं जावं लागते. आपण सर्पदंशाचा उल्लेख केला. ह्या विषारी सापांमुळे सर्पदंश होणं म्हणजे सापांनी चावणं असं सामान्य भाषेत आपण त्याला म्हणूया. हा सर्पदंश झाल्यानंतर त्या माणसाच्या शरीरावर काय परिणाम घडून येतात, त्याचं काय लक्षणं समजायचे? ॲक्च्युली आपण सर्पदंश सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्याला आम्ही स्नेक बाईट म्हणतोय, तर स्नेक बाईटचा जर आपण डिफाईन केलं तर स्नेक बाईट इज अन एन्व्हायरमेंटल, ऑक्युपेशनल अँड क्लायमॅटिक हजार्ड इन अ रुरल अँड अर्बन एरियाज ऑफ मेनी कंट्रीज. याला जर साधारणतः आपल्या भाषेत मांडायचं झालं तर हे हवामानविषयक, व्यवसायविषयक आणि पर्यावरणविषयक अशी एक हे बाब आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आघात होतो. जसं हवामान बदललं तरी सापांचं, विषारी सापांचं निघण्याचं प्रमाण किंवा बिनविषारी सापांचं निघण्याचं प्रमाण वाढून जाते. त्यानंतर जर पाहिलं की व्यवसायानुरूपही सुद्धा सर्पदंशाचं प्रमाण खूप सारं आपल्याला आढळून आल्याचं जाणवतं. कारण की शेतकरी सगळ्यात जास्त दंश जे होतात ते लेबर वर्गात म्हणजे मजुरी काम करणाऱ्या लोकांमध्ये किंवा शेतकरी वर्गामध्ये सर्पदंशाचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येते. त्याच्यामुळे हा व्यवसाय विषयक सुद्धा ठरतो. आणि क्लायमेट जर म्हटलं तर बाहेर जर पाऊस आला, त्यांच्या बिळात पाणी जाणं आणि सापं बाहेर येणं किंवा एखाद्या वेळेस दमट वातावरण आहे, हे त्यावेळेस हे सापं बाहेर येतात. याचं मुख्य कारण असं की साप हा एक्टोथर्मी आहे. एक्टोथर्मी म्हणजे त्याचं सगळं बाह्य वातावरणावर अवलंबून आहे. ज्यावेळेस बाहेर उष्णता जास्त असली तर त्यावेळेस ही सापं थंडीकडे म्हणजे आमच्या घराकडे यांचा कल असतो. आणि बाहेर जर समजा थंडी जास्त असेल किंवा थंड वातावरण असेल तर त्यावेळेस हा ऊब मिळायसाठी गरमीकडे त्याची आमच्या पुन्हा घराकडे धाव होते. आणि त्या उंदीरामुळे काय होते, त्याचं हे अन्न आहे, त्याच्यामुळे सुद्धा त्याची सगळी धाव आमच्या घराकडे होते. म्हणून आजकाल मॅक्सिमम जेवढेही जे विषारी साप आहेत आम्ही पाहतो या 4 प्रजातीतले, हे यांची धाव किंवा यांचा आढळ आमच्या घराच्या आसपास होतो. सर, लक्षणं काय असतात? एखाद्या माणसाला साप चावला तर तो त्याच्या शरीरावर काय लक्षणं दिसून येतात, काय परिणाम होतात? ज्यावेळेस सर्पदंश होतो तर सर्पदंश होतो म्हणजे ॲक्च्युअली काय करतो की साप आपला एक फणा मारेल किंवा चावा घेईल, याच्यानंतर आपण त्याला सर्पदंश ठरवतो. तो एक बिनविषारी सापाचा होतो, निमविषारी सापाचा होतो किंवा विषारी सापाचा होतो. विषारी सापाच्या सर्पदंशामध्ये किंवा दुसऱ्या सापामध्ये बिनविषारी म्हटलं तरी एक एन्झायटी डेव्हलप होते, एक चिंतेचा भाग एक डेव्हलप होते आणि मनुष्याच्या शरीरावर एक कॉमन सिम्पटम्स ऑफ स्नेक बाईट ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये नॉशिया, ओमिटिंग, नंतर डायरिया, नंतर व्हर्टिगो, फेंटिंग आणि टकीकार्डिया, ही सगळी जी आहे लक्षणं ही ऑथेंटिक मेडिको बेस्टची लक्षणं आहेत. म्हणजे नॉशिया म्हणजे मळमळ होणे, ओमिटिंग म्हणजे वांती होणे, डायरिया म्हणजे लॅट्रिन लागणे, व्हर्टिगो म्हणजे हे सगळं गरगरणे, म्हणजे मी इथे उभा आणि सगळं फिरताना मला दिसतो चक्कर येणे, हा व्हर्टिगो. नंतर फेंटिंग म्हणजे मूर्छा होणे आणि मूर्छा येणे. आणि नंतर आपण टकीकार्डिया म्हणजे आमचे हृदयाची जी ठोके असतात ते वाढून जातात, पल्स रेट वाढून जातात, त्याला टकीकार्डिया म्हणतात. ही जी लक्षणं आहेत ही पर्टिक्युलरली कॉमन स्नेक बाईट सिम्पटम्स आहेत. आणि एक एन्झायटी जरी असेल तरी त्या पेशंटला ही लक्षणं त्यावेळेस आढळून येतात.
पण नागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर थोडंसं वेगळं ठरते. ज्यावेळेस मी हॉस्पिटलला जातोय आणि ज्यावेळेस मला डॉक्टर कॉल करतात त्यावेळेस हा साप पर्टिक्युलर चावला कोणता, तर त्या पेशंटने एक तर साप मारून आणलेला असते किंवा तो जर मारून आणलेला नाही तर अशा वेळेस मी काय करतो की त्या सापाला त्याच्या लक्षणावरून, त्याच्या शरीराच्या लक्षणावरून, येणाऱ्या रुग्णाच्या शरीराच्या लक्षणावरून मी ओळखतोय तो कुठल्या कसा सापाने चावलं कुठल्या ते. सापाने चावलं. तर त्याच्याकरिता एक मेडिकोवेसची एक स्केल लागते, ती म्हणजे 2P आणि 5D. काय आहे 2P आणि 5D ती पण माहिती सांग. छान. 2P म्हणजे 2P ज्याला म्हणू आपण, तर त्या 2P मध्ये एक P म्हणजे त्याचं अक्षर P पासून सुरुवात होतो, पण त्याला टोसिस म्हणतात, PTOSIS. त्याला टोसिस म्हणजे आमच्या ज्या वरच्या पापण्या डोळ्यांच्या त्या सडन लवणे साप चावल्याच्या नंतर, आणि ह्या लवणे पापण्या याला म्हणतात ड्रुपिंग ऑफ आयलिड्स. म्हणजे त्याला सामान्य भाषेत डोळ्यावर झापड येणे असं आपण झापड येणे, अर्धवट डोळे बंद होऊन जातात आणि त्यांना ते उघडले तरी तो उघडू शकत नाही, ते प्रयत्न जरी केले तरी. कारण आमच्या डोळ्यामध्ये जी LPS मसल आहे त्या पापणीमध्ये, ज्याला म्हणतात आपण लॅव्हेटर पाल्पेब्री सुप्रिओरिस मसल, ती मसल वीक होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतात की आम्हाला पापण्या उचलता येत नाही वरते, आणि त्याच्यानंतर ही टोसिस डेव्हलप होते. नंतर होतो न्यूरोपॅरालिटिक सिम्पटम्स, म्हणजे दुसरा P याला म्हणतो आम्ही की न्यूरोपॅरालिटिक सिम्पटम्स. यामध्ये काय होते की त्या पेशंटला एक पॅरालिसिस सारखा एक जाण होते त्याच्या शरीरात आणि त्याची सुरुवात होऊन जाते. मग ह्या दोन प्रकारातला कुठला प्रकार याच्या शरीरावर सध्या आलेला आहे? साधारणतः त्याची सुरुवात टोसिस पासून होते सिम्पटम्सची. त्याच्यानंतर झालं 5D. फार छान हा एक 5Dचा एक सिम्पटम्स असे छान नाही म्हणता येईल त्याला, पण छान आपण अशासाठी म्हणू की हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. लक्षणं. तर 5D मध्ये पहिला सिम्पटम्स आहे, पहिला D आहे, तो आहे डिप्लोपिया. डिप्लोपिया म्हणजे, आणि दुसरा आहे डिस्फॅजिया, नंतर डिसार्थिया, डिस्फोनिया आणि डिस्निया, असे 5 हे लक्षणं आहेत 5Dचे. आपण एक एक थोडंसं त्याला बघू. तर डिप्लोपिया म्हणजे एखाद्या रुग्णाला जर मी तो कॉटवर येऊन बसलेला आहे आणि मला त्याला विचारायचं, तर मी त्याला एक बोट दाखवतोय, हे किती आहेत? तर तो म्हणते ह्या 2 इमेजेस आहेत, किंवा 2 दाखवल्यावर तो म्हणते 4 आहेत. ज्यावेळेस याचं डुप्लिकेशन होते म्हणजे इमेजेसचं, त्यावेळेस तो डिप्लोपिया नावाचा एक त्याला एक डोळ्यांचा संदर्भातलं एक लक्षण त्याच्या शरीरावर एक आकृती 2 जागी दिसते. नंतर डिस्फॅजिया म्हणजे त्या पेशंटला काही गिळताना, पाणी पिताना जर काही त्रास होत असेल तर त्या लक्षणाला डिस्फॅजिया म्हटलं ते. बरं. त्याच्यानंतर डिसार्थिया. डिसार्थिया हा असा शब्द आहे की ज्यावेळेस मी पेशंटला म्हणतो तुझं नाव सांग काय आहे, तर तो नाव सांगताना ज्यावेळेस तो सांगतो तो क्लिअरिटी त्याच्या उच्चारात नसतोय, त्यावेळेस कुठेतरी ते स्लरी स्पीच असते किंवा त्याची जीभ वळलेली असते, मग त्याला म्हणतात डिसार्थिया. मग नंतर असते डिस्फोनिया. हॉर्सनेस साऊंड ज्यावेळेस येतोय, म्हणजे घरघर ज्याला म्हणतात, किंवा साऊंड पिच त्याची कमी जास्त असते, तर त्यावेळेस तो असते, त्याला डिस्फोनिया म्हणतो. आणि डिस्निया एक जे लक्षण आहे डिस्निया, त्या डिस्नियाला असं म्हटलं जाईल की ब्रिदिंग जे शॉर्टलेस ब्रिदिंग होते, त्याचं म्हणजे श्वास घेण्यास ज्याला त्रास होतो, तर त्याला आम्ही डिस्निया नावाचं एक सिम्पटम्स होतं. अशी ही एकंदरीत लक्षणं सर्पदंशाच्या रुग्णावर म्हणजे नागाच्या रुग्णावर आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर इतकं टेक्निकल हे सगळं आहे आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने पण आपण खूप सोप्या शब्दात आणि खूप छान हे सगळं सांगता आहात. याच्याविषयी आणखी आपण चर्चा करणार आहोतच, पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, थोड्याच वेळात परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्पदंश प्रतिबंध आणि व्यवस्थापन याविषयी चर्चा करत आहोत आणि आपल्या समवेत या विषयाचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर अनिल उर्फ राजा गोरे. सर, या विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की नागामुळच्या सर्पदंशामुळे जे लक्षणं दिसून येतात त्याविषयी आपण बोलत होतो, पण बाकीचे पण 2 जे तुम्ही उल्लेख केले, म्हणारे आणि दुसरा साप, तो चावल्यानंतर वेगळी लक्षणं काही दिसून येतात, त्या लक्षणांविषयी आमच्या दर्शकांना माहिती सांगा. तर आपण नागाविषयी आताच आपण जी चर्चा केली की नाग हा न्यूरोटॉक्सिक आहे, तशीच मण्यार जी आहे जिला कॉमन क्रेट म्हटलं जाते इंग्रजीमध्ये, पण तिला जर झुलॉजिकल लँग्वेजमध्ये आम्ही पाहतो तर बंगारस केरुलस असं म्हटलं जाते तिला. तर ही मण्यार जी आहे याच्यामधली ही सुद्धा न्यूरोटॉक्सिकच आहे आणि नागही न्यूरोटॉक्सिकच आहे, पण यामध्ये दिसणारी लक्षणं फार वेगळी असतात मण्याच्या. असं एक म्हटलं जाते, अनेक लिटरेचर ज्यावेळेस वाचण्यात येतात त्यावेळेस असं एक कोटेशन वाचण्यात येते
की कॉमन क्रेट इज मोर व्हिरुलंट दॅन कोब्रा. इट इज आय थिंक सो की 15 टाइम्स मोर व्हिरुलंट दॅन कोब्रा असं म्हटलं जाते. 15 पट जास्त विषारी आहे नागाच्या. आणि याचं कारणही तसंच आहे सर, की नाग ज्यावेळेस चावतो तर त्यावेळेस नाग आमच्या शरीरामधल्या न्यूरोमस्क्युलर जंक्शन ज्याला आम्ही म्हणतो त्यावेळेस तो पोस्ट सिनॉप्टिक नर्ववर त्याच्या विषाची ॲक्शन असते नागाची. पण मण्यारीची जे आमच्या शरीरावर न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही ॲक्शन हे होते प्री सिनॉप्टिक नर्वला. आणि यामध्ये काय असते की या जंक्शनमध्ये जे वाहतात आपले न्यूरो ट्रान्समिटर्स ज्याला म्हणतो त्यांना हे ब्लॉक करतात, त्याला इनहिबिट करतात, ब्लॉक करतात. त्याच्यामुळे काय होतं, प्रवाह खंडित होतो. हां नाही, त्याच्यामुळे जे आणि इम्पल्स जे ते ब्रेनपासून आम्हाला येणारं जे इम्पल्स आहे किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत ते सगळे त्या न्यूरो ट्रान्समिटरमुळे आमच्या शरीराला त्या सूचना प्राप्त होतात. पण त्या तिथंच थांबवल्या जातात आणि पूर्ण हालचाल वगैरे कंट्रोलिंग त्याच्यामुळे तिथं थांबवल्या जाते. तर अशी भयंकर मण्यार आहे ही. ज्यावेळेस चावली त्यावेळेस ते लक्षण टोसिस नावाचं याच्यात सुद्धा डेव्हलप होते की आमचे डोळे बंद होतात. त्यानंतर जर त्याचं विष आमच्या शरीराला भिनलं तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक डॉक्टर किंवा तज्ज्ञ लोकही सुद्धा मण्यारीचा दंश ओळखण्यास म्हणजे असमर्थ ठरतात. याच्या मागचं कारण असं आहे की ज्यावेळेस मण्यार चावते तर त्याच्यानंतर ती चावल्याच्या नंतर कुठल्याच प्रकारचं रक्त निघत नाही किंवा दंशाच्या मार्किंग दिसत नाही किंवा तिथं कुठल्या प्रकारचं चेंजेस म्हणजे त्याला डिस्कलरेशन म्हणजे उझिंग, ब्लिडिंग, डिस्कलरेशन, लोकल इडिमा असं ज्याला म्हटलं जाते इंग्रजीमध्ये, की सूज नाही, कुठलं जळजळ नाही, असं कुठल्याच प्रकारचं काही आढळत नाही. त्याच्यामुळे याच्यावर येणारी लक्षणं ही भयंकर असतात, ती ओळखता येत नाही. तो घात होतो पेशंटचा आणि तो घात होतो पेशंटचा. मग ज्यावेळेस ही चावते त्याची मी लक्षणं मी सांगेलच काय ते. ज्यावेळेस ही चावते पेशंटला तर त्यावेळेस चावण्याची पद्धत अशी आहे त्या मण्यारची की ज्यावेळेस ती घरात शिरते आमच्या तर रात्रीला शिरते आणि त्या रात्रीला आमच्या घरात मण्यार शिरायला कारणीभूत आम्हीच ठरतोय. रात्रीचं जेवण झाल्यावर आमच्या आई बहिणी काय करतात, ती खरकट अन्न ताट वगैरे विसरलेलं, की मी ग्रामीण भागाविषयी बोलतोय, तर त्यावेळेस ते बाहेर फेकतात मागच्या दरवाज्यातनं. ते मागच्या दरवाज्यातनं बाहेर फेकल्यामुळे त्या अन्नाची कणं वेचायसाठी तिथं उंदीर येतात आणि त्या उंदीर हे भक्ष्य आहे त्या मण्यारीचं किंवा नागाचं. मग ते उंदीर त्यांचं अन्न ग्रहण केल्यावर आमच्या घरात प्रवेश करतात. पण हे साप त्या उंदीराला गिळायसाठी त्यांच्या मागं येतात. उंदीर निघून जातो आणि हा साप पाहुणा म्हणून आमच्या घरात मुक्कामी राहतो. आणि हा साप नंतर जी जमिनीवर झोपलेली, अंथरुणं घालून झोपलेली माणसं आहेत त्या मजूर वर्गातली, यांच्या अंथरुणात शिरतो, अंथरुणात ऊब मिळायसाठी शिरतो. आणि हा मग आमच्या शरीराची हालचाल जर झाली तर तिथं त्या जागी ह्याचा दंश होतो. आम्ही जर पाहिलं सर तर या ग्रामीण भागात जे दंश होतात किंवा शहरी भागात तर 72% दंश या पावलापासून तर आमच्या टोंगळ्यापर्यंतची होतात. 25% जी दंश होतात ती दोन्ही हाताला होतात. पण 3% जे दंश होतात ती आमच्या या डोक्यापासून तर कमरीपर्यंतच्या भागात होतात. आता ही 3%च्या दंशामध्ये आजपर्यंतचा अनेक रुग्णांचा माझा असं अनुभव आहे की फक्त मण्यारीचाच अधिकार या 3%च्या याच्यात मी पाहिलेला. ही मण्यार या 3% भागातच चावते रात्री झोपेत. आणि चावतेचे ठिकाण जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सर. ती कानाला चावते, नाकाला चावते, कानाच्या मागं चावते, मानेवर चावते किंवा पाठीला चावते किंवा कमरेला चावते. आणि अशा याच्यात आम्ही रात्री गाढ झोपेत असतो आणि मग काय होते की ती दरवाजाच्या फटीतून ज्यावेळेस आमच्या घरात एंट्री करते किंवा बाथरूमच्या छिद्रातून आमच्या घरात प्रवेश करते. अनेक ठिकाणातून तिला जिथं जिथं आपला हॅबिटॅट कळेल तिथून ती आमच्या घरात प्रवेश करते. आणि ज्यावेळेस ती आम्हाला दंश करते त्यावेळेस फक्त मुंगी चावल्याचा आम्हाला भास होतो आणि आम्ही तो काय करतो, दुर्लक्षित करतो. तो दुर्लक्षित झाल्यामुळे काय होतं की मी रात्रीच्या जेवणात कुठेतरी माझ्या कमी जास्त खाण्यात आल्यामुळे अपचनाचा भाग असेल हा किंवा माझी ॲसिडिटी वाढली आहे असं आम्ही गृहीत धरतो आणि मग काय करतो, आम्ही झोपी जातो. थोड्या वेळानं ज्यावेळेस आम्हाला कुठेतरी मळमळ होतं, म्हणजे मी पहिले नॉशिया म्हटलं, मळमळ समजा, आणि मग नंतर वांती होते, त्यावेळेस आम्ही उठतो आणि वांती करायला लागतो. नंतर आमचे डोळे बंद व्हायला लागतात. हे काही वेगळं होतंय, विचित्र होतंय. मग आम्ही काय करतो, दवाखाना जवळ करतोय. मग दवाखाना जवळ केल्यावर आम्ही सरांना सांगतो की अशी अचानक ज्यावेळेस आमची प्रकृती बिघडली तर त्याचा दंशाचं मार्क दिसत नाही, मार्किंग त्याचं कुठलं काही चावलं ती जागा दिसत नाही किंवा कुठली आग होत नाही. त्याच्यामुळे ते सगळ्या ज्या स्टेट असतात ते गोंधळ निर्माण करणाऱ्या स्टेट असतात. मग अशा वेळेस त्याचं डिसिजन लागत नाही आणि याच्यात तुमचा आयुष्याचा किमती वेळ 2 तास हा निघून जातो आणि त्याचं विष पूर्ण शरीरात भिनते. तर आमचे डोळे बंद होतात.
मण्यार चावल्यावर पोटात प्रचंड दुखायला लागतो, म्हणजे सिव्हिअर ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स ज्याला म्हणतात. त्यानंतर खांद्यामध्ये म्हणजे शोल्डर पेन्स ज्या होतात, तर शोल्डर पेन्स व्हायला लागतात. रिस्पिरेटरी डिफिकल्टीज येतात, म्हणजे आम्ही श्वासनाचा आम्हाला त्रास होतो. आणि हे फार महत्त्वाचे 3 मुद्दे झाले. मग जर आम्ही युरिन जर टेस्ट केली तर असं म्हणतात त्या लघवीमधून सुद्धा एक पांढरा पदार्थ पीपीटी सारखा असं त्याच्यामधून जातो. तर याच्यासाठी आम्हाला पॅथॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतात किंवा आपण ज्याला लॅबोरेटरीच्या ज्या रिडिंग्ज असतात त्या आपल्याला घेणं गरजेचं ठरते. तर हे झालं मण्यारीचं. ही भयंकर आहे आणि मण्यारीनं दंश होऊन मरणाऱ्यांची संख्या खूप आहे, म्हणून याच्यावर जास्त जाणून घेणं फार गरजेचं ठरते. आणि ही आमच्या घरात नाही यायला पाहिजे, म्हणून काय करायचं की रात्री झोपताना आम्ही दरवाजाला कुठेतरी कापड लावायचं. असे सर्पदंश झाल्यानंतर असा एक प्रश्न निर्माण होतो की ते विष लगेच भिनलं जातं का, की काही वेळ मिळतो आपल्याला उपचारांसाठी? हां, तर जर असे मण्यारीचा दंश झाला तर साधारणतः आपल्या हातनं असा जो महत्त्वाचा गोल्डन आवर्स ज्याला म्हणू आपण, तो निघून जातो 1 ते 1.5 तासात. कारण हा मण्यारीचा दंश सहसा रात्रीला होतो. कारण मी आधीच बोललो की हे निशाचर आहेत, हे रात्रीलाच होतो. आणि दिवसा चावलेल्या मण्यारींचे दंश फार कमी आहेत. तर रात्रीलाची होणारी हे दंश आहेत ते मण्यारीचे. तर या मण्यारीच्या दंशामध्ये पेशंटला कळतच नाही. त्याच्यामुळे साधारणतः याचे लक्षणं येण्यास 2 तास 4 तास, तर कधी कधी तर मी 4-4 दिवसाच्या नंतर लक्षणं आलेली पाहिली पेशंटमध्ये. हां, ती शरीरावर कुठल्या ठिकाणी त्याचा बाईट होतो हे फार महत्त्वाचं असतं. खरोखरच अनाकलनीय आहे आणि गंभीर आहे. हां, आणि आमच्या टाचेला जर त्याचा दंश झाला समजा टाचेला, तर तिचे जे टिश्यू असतात ते डेड सेल असतात तिथं, त्याला आम्ही ॲडिपोस टिश्यू म्हणतो. तिथनं आमच्या शरीरात प्रवेश करण्यापर्यंत ते विष थोडंसं वेळ घेते आणि त्याच्यामुळे काय होतं की हा टाईम लॅगिंग आम्हाला भेटतो आणि त्याच्यामुळे थोडासा तो वेळ लागतो आमच्या शरीरात पोचायला. यानंतर मी रसेल व्हायपरबद्दल बोलेल की जी रसेल व्हायपरची लक्षणं आहेत, तर त्या रसेल व्हायपरलाही सर ही लक्षणं जाणून घेण्यापूर्वी आपण एक विश्रांती घेऊया कार्यक्रमामध्ये आणि मग विश्रांतीनंतर तुम्ही ती लक्षणं आम्हाला सांगावी. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण नाग आणि मण्यार यांच्याविषयी बोललात. आता रसेल व्हायपर या एक जो विषारी साप आहे त्याच्या सर्पदंशामुळे कुठले शारीरिक लक्षणं दिसून येतात याची माहिती सांगा. रसेल व्हायपर जिला आपण इंग्रजीमध्ये रसेल व्हायपर असे म्हणतो, पण मराठीमध्ये तिला परळ असं म्हटलं जाते. ग्रामीण भागात सहसा किंवा मी दवाखान्यात गेल्यावर ते परळ सावली ह्या नावानंच ते मला ते संबोधतात. तर परळ जिला आपण म्हणतो त्याला झुलॉजिकल लँग्वेजमध्ये किंवा शास्त्रीय भाषेत आपण त्याला दोबैया रसेली असं म्हणतो. तर ही परळ ज्यावेळेस माणसाला चावते तर हिचे दात सामान्य दातांच्या म्हणजे इतर सापांच्या दातांपेक्षा फार मोठी असतात. साधारणतः 1 सेंटीमीटरचे त्याचे दात असतात. नागाचे दात त्याच्या जबड्यामध्ये फिक्स असतात. मण्यारीचे दात त्याच्यापेक्षा लहान असतात, म्हणजे 2.5 mm ज्याला आपण म्हणू. नागाचे दात 1/2 सेंटीमीटर, तर या घोणशीचे दात 1 सेंटीमीटर असतात. पण घोणशीच्या दाताला फोल्ड टिला करता येते आतमध्ये, अशी ती क्लोज करून घेते आणि मग तोंड बंद करते. ज्यावेळेस ती चावते त्यावेळेस ते तोंड मागं नेते आणि मग ती दात ओपन करते आणि नंतर आमच्या शरीरामध्ये ते विषाला सोडते. तर ही मण्यार ज्यावेळेस चावते त्यावेळेस तेच लक्षण टोसिस नावाचं, ज्याला ड्रुपिंग ऑफ आयलिड आपण ज्याला म्हणू, ती एक डेव्हलप होते. त्यानंतर श्वसनास म्हणजे आमच्या रिस्पिरेटरी डिफिकल्टीज अराईज होतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की रेनल कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करते. आता रेनल कॉम्प्लिकेशन्सचा अर्थ असं होते की त्याचा परिणाम किडण्यांवर होतो. बरं, ज्याला म्हणू AKI म्हणजे ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा AKF म्हणजे जर रिकवर नाही झालं तर ॲक्यूट किडनी फेल्युअर सुद्धा त्याच्यात होतो. आणि मग तो रुग्ण जर त्याला प्रॉपररित्या तो ट्रीट नाही झाला तर मग व्हेंटिलेटरवर सुद्धा जातो आणि त्याला मग डायलिसिसवर नेऊन तो मग त्याला ट्रीट करावं लागतं. तर हा जो रसेल व्हायपरचा रुग्ण असते ही इरिटेबल स्पीसीस आहे. आणि याला असं म्हणतो आम्ही की सॉस्केल व्हायपर आणि रसेल व्हायपर ह्या दोन्ही इरिटेबल आहे. प्रचंड इरिटेशन्स त्या व्यक्तीला जाणवतो. कारण हा ज्यावेळेस चावतो त्यावेळेस चावल्याच्या जागी काय होतो की लोकल इडिमा ज्याला म्हणणं आपण स्वेलिंग येणं किंवा सेल्युलायटिस डेव्हलप होणं किंवा त्याला आपण म्हणू उझिंग म्हणू, ब्लिडिंग म्हणू, अशा प्रकारची अनेक गोष्टीची आपल्याला सामना करावा लागते. आणि या सगळ्यानंतर वुंड मॅनेजमेंट या संदर्भात त्याला आपण रिकवर करतोय नंतर. पण जर समजा याला आपण दुर्लक्षित केलं तर तो पाय कधी कधी ॲम्प्यूट म्हणजे कापाव सुद्धा लागतो.
तर त्याच्यामुळे हा तिथे सुद्धा घातक ठरतोय. आणि नंतर आमच्या शरीरात जर पाहिलं तर इंटरनल, तर या इंटरनली अनेक प्रकारचं जसं नाशा वॉमिटिंग, वर्टायगो, फेंटिंग, टकीकार्डिया, डायरिया, तर यासारखे, तर याच्यासोबतच इतरही रेस्पिरेटरी डिफिकल्टीसारखी अनेक प्रकारची लक्षणं आमच्या शरीरावर दिसून येतात. हे सगळे लक्षणं लक्षात आल्यानंतर तुम्ही मगाशी बोललात त्याप्रमाणे एक काहीतरी पिरियड आपल्याला मिळतो ज्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो, म्हणजे सर्पदंश झाल्यापासून तर उपचारापर्यंतचा. तर हा वेळ वाया जाऊ नये यासाठी कुठले प्रथमोपचार ज्याला आपण म्हणतो फर्स्ट एड, ती काय करायला पाहिजे आजूबाजूच्या लोकांनी? सर्वात महत्त्वाचं ठरतो की उपचार. आता आपण थोडंसं एक स्नेक बाईट प्रोटोकॉल जो ऑथेंटिक उपचार ज्याला म्हणतो, एक त्याच्यात एक डू राईट एक नावाचा शब्द आहे जे डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञ लोकांनी एकत्रितपणे बनवलेला आहे. तो 2007 किंवा 2009 सर, तो रुग्णालयात गेल्यानंतरचा मी प्राथमिक उपचार, एखाद्या माणसाला तर बाजूला माझ्या एखाद्या माणसाला सर्पदंश झाला तर मी काय ताबडतोब करायला पाहिजे जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल? हां, तर त्याच्यात हा एक RIGST नावाचा जो शब्द आहे, बरोबर, हा प्रोटोकॉलच्या अंतर्गत, हा जर आम्ही लक्षात ठेवला तर आम्ही अनेक रुग्णांचे जीव वाचवू शकतो किंवा स्वतःचाही आपण बचाव करू शकतो. म्हणजे हा सगळा प्राथमिक उपचाराचा भाग आहे. हा त्यातला एक भाग आहे. हा एक फर्स्ट एड आहे. याच्यातला R चा अर्थ वेगळा आहे, I चा अर्थ वेगळा आहे, GH आणि T चा वेगळा आहे. तर R म्हणजे रिअश्युअर द पेशंट फर्स्ट. सगळ्यात पहिले त्या पेशंटला तुम्ही ॲश्युरिटी द्या की तुला काहीच होणार नाही, काळजी करू नको. त्याला मानसिक आधार देण्याची फार आवश्यकता असते. नंतर I म्हणजे इमोबिलाइज द पेशंट लाईक अ फ्रॅक्चर. याचा अर्थ असा आहे की त्या पेशंटला ज्या जागी दंश झालाय तो भाग आम्ही हलवायचा नाही. बरं, त्याला गृहीत धरायचं की त्याला फ्रॅक्चर झालाय आणि त्या पद्धतीनं त्याला आपण काय करायचं की त्याला ट्रीट करायचं. तर आणि त्यानंतर GH येतो, म्हणजे गेट टू द हॉस्पिटल ज्याला म्हणतात, त्याला रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलला आणायचं. आणि T म्हणजे टेल द डॉक्टर. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि जो ऑथेंटिक प्रोटोकॉल आहे हा त्याचा आहे. आणि डॉक्टरांना मग त्यांच्या संदर्भातली एक लिटिल बिट हिस्ट्री दिल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया सुरू होऊन जाते. मग आता अशा रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात नेणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे असं आपण समजूया. त्याला कुठेही छेडछाड न करता त्याला आधार द्यायचा आणि ताबडतोब रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडे न्यायचं. मग अशा रुग्णाला इस्पितळात आणलं, दवाखान्यात आणलं, तर मग तिथे कुठल्या प्रकारचं व्यवस्थापन डॉक्टरांच्या माध्यमातून केलं जातं? कशा पद्धतीचे उपचार त्याला दिले जातात? सगळ्यात महत्त्वाचं ठरते की ज्यावेळेस हा दंश होतो त्यावेळेस रुग्णाला दवाखान्यापर्यंत ज्यावेळेस त्यांचे नातेवाईक, ॲम्ब्युलन्सवाले किंवा इतर समजा सहकारी वर्ग, टू व्हीलर भेटली तर टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलर कशात ज्यावेळेस आणतील कोणत्याही वाहनात, तर त्यावेळेस कशा पद्धतीने आणायचं हे फार महत्त्वाचं असते. साप विषारी असेल किंवा बिनविषारी असेल किंवा निमविषारी असेल. साप बिनविषारी असेल आणि त्याची ओळख जर पटली असेल तर मग त्याला कुठल्याही पोझिशनला झोपून किंवा बसून आणलं तरी चालतो. पण नाग आणि मण्यार जर चावली असेल तर सहसा त्या पेशंटला बसलेल्या स्थितीत त्या रुग्णाला दवाखान्यात आणायचं. आणि जर तो हिमोटॉक्सिक ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे रसेल वायपर किंवा सॉस्केल वायपर जर असेल तर त्याला झोपून सुद्धा आणलं तरी चालेल. मग दवाखान्यात ज्यावेळेस पेशंट रुग्ण म्हणून ज्यावेळेस ॲडमिट होतो तर त्या कॅज्युअल्टी म्हणू आपण त्याला, अपघात कक्ष ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो रुग्ण ज्यावेळेस नेला जातो तर त्यावेळेस त्याला तिथं आडवं न झोपवता त्याला पुन्हा एक इन्क्लाइन पोझिशन दिल्या जाते. त्याला आम्ही फॉलर पोझिशन म्हणतो. फॉलर पोझिशन एक 90 डिग्रीमध्ये असते, त्याला डॉक्टर लोक प्रॉप टॉप पोझिशन म्हणतात. आणि किंवा सेमी फॉलर जी 45 डिग्रीमध्ये त्या कॉटला आम्ही बेंड केला जातो आणि तसं पसरला जातो. हा फक्त नाग आणि मण्यारमध्येच ही काळजी घ्यायची असते. अदरवाईज पेशंटला आडवं झोपवलं तर तो म्हणजे घोणस किंवा फुरसे जर चावला असेल तर आडवं झोपवलं तरी चालते. त्या पोझिशनला सुपाईन पोझिशन असं म्हटलं जाते, सुपाईन पोझिशन. या व्यतिरिक्त जर पेशंटला आम्ही डाव्या कुशीवर झोपवलं तर फार योग्य ठरेल, कारण त्याला लेफ्ट लॅटरल रिकम्बंट पोझिशन असं म्हटलं जाते वैद्यकीय भाषेत. डाव्या कुशीवर झोपणं म्हणजे अस्पायझेशन ज्याला म्हणजे इनएड्युकेट सप्लाय ऑफ ऑक्सिजन लेवल, म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा न होणे पुरेसा, त्याला अस्पायझेशन ज्याला आम्ही म्हणतो. त्याच्यापासून आम्ही त्या पेशंटला टाळू शकू आणि कुठल्याच प्रकारचं त्याला वॉमिटिंगचा त्रास वगैरे होणार नाही डाव्या कुशीवर. म्हणून हे फार योग्य ठरतं की दवाखान्यात आणल्यावर सगळ्यात पहिले त्याची सिटिंग पोझिशन. त्यानंतर हा रुग्ण ज्यावेळेस तिथे येतो तर त्याच्या शरीरावर येणारी लक्षणे ही पहिले सर्वप्रथम पाहिल्या जातात, कुठल्या प्रकारची लक्षणे त्याच्यावर येऊन राहिलेली आहे. फक्त आता आम्ही 3 सापाच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्याच्यात एक सॉस्केल व्हायपरचं असते की सॉस्केल व्हायपर जर चावली तर आमच्या डोळ्याला ड्रुपिंग म्हणजे डोळे बंद होत नाही, डोळे बंद होत नाही, डोळे उघडेच राहतात.
ते होते फक्त पापण्यांची sauce केले. हालचाल थांबते. थांबून जाते त्याची, ते डोळे उघडे राहतात. त्याच्यामध्ये फक्त, आणि त्याच्यामध्ये जे रक्ताचे घटक आमच्या शरीरातली असतात त्याच्यामध्ये प्रीकोॲग्युलंट हे जास्त ॲक्टिव्ह असतो अँटीकोॲग्युलंटपेक्षा. त्याच्यामुळे आमच्या रक्तामध्ये स्वास्केल वायपर चावल्याच्या नंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि ह्या गुठळ्या तयार होतात. तर त्याच्यावर एक जे कॉमनमध्ये इंजेक्शन दिलं जाते ते सगळं साधारण आहे, ज्याची आपण नंतर चर्चा करू. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यावर उपचार केले जातात. याच्यावर औषधं वगैरे असतीलच जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. त्याच्याविषयी पण थोडक्यात माहिती आहे आम्हाला सांगा. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, या विश्रांतीपूर्वी आपण त्या रुग्णावर जे व्यवस्थापन केलं जातं सर्पदंशाचं, त्याच्यावर उपचारांचं, त्याविषयी बोलत होतो. तर ह्याच उपचारांमध्ये औषधोपचार देखील एक महत्त्वाचा भाग आहे, तेव्हा त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. औषधोपचारामध्ये साधारणतः दवाखान्यात जर आपण म्हटलं तर अँटीस्नेक व्हेनम नावाची जी औषध दिल्या जाते ही एक पॉलिव्हॅलंट ASV ज्याला म्हटलं जाते, ही आपल्या काय भारतामध्ये आहे ASV सर? हां, ASV म्हणजे अँटीस्नेक व्हेनम, म्हणजे प्रतिसर्प विष लस ज्याला म्हटलं जाते. बरोबर. साप चावल्यावर ही लस त्या रुग्णाला दिल्या जाते आणि ही देताना त्याला शॉक रिॲक्शनमध्ये जायचा नाही रुग्ण, म्हणून त्याला सगळ्यात पहिले 0.25 ml ॲड्रिनलिन हे सबक्युटॅनस दिल्या जाते आणि त्याच्यानंतर NS नावाचं जे सलाईन त्याला लावल्या जाते आणि त्या सलाईनमध्ये साधारणतः 10 डोजेस सुरुवातीचे त्याला दिल्या जातात, ते लिक्विड करून त्याला. तर हे ASV जे आहे अँटीस्नेक व्हेनिन ज्याला आम्ही म्हणतो, हे 4 भयंकर विषारी सापाच्या विषापासून बनवलेली असते. तर एका घोड्याला ही सगळं व्हेनम ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात त्याला त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जाते आणि त्या सापाचे विष त्याला टोचल्या जाते त्याच्या पृष्ठभागावर आणि त्याच्यातून नंतर काही दिवसानंतर त्याला इम्युनिटी अचीव्ह झाली की एक रक्त काढलं जाते आणि त्या रक्ताला मग नंतर सेंट्रिफ्यूज करून नंतर त्याच्यावर एक प्लाझ्मा तयार होतो. त्या प्लाझ्माचं पावडर फॉर्ममध्ये ज्यावेळेस आणलं जाते आणि त्याला ड्राय केलं जाते, फ्रीज केलं जाते, त्यावेळेस ती पावडर म्हणजे अँटीस्नेक व्हेनम असते. आणि याचं एक त्या रुग्णाला द्यायचं एक प्रमाण असते. एक ASV ती 10 mg ची असते, त्याला आपण 10 ml मध्ये कन्वर्ट करतोय लिक्विडमध्ये आणि त्याच्यानंतर त्यातला 1 ml हा 0.6 mg कोब्राचं जहर न्यूट्रलाइज करते. रसेल वायपरचं 0.6 mg न्यूट्रलाइज करते 1 ml आणि 1 ml ASV 0.25 ml किंवा mg आम्ही म्हणू ते न्यूट्रलाइज करते क्रेटचं आणि 0.25 रसेल वायपरचं. तर ह्या पद्धतीनं त्यावरून त्या डोजेसची मात्रा त्या दवाखान्यात ठरवली जाते. खूप महत्त्वाची माहिती आपण सांगतात सर. असं लक्षात येतं की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे, तेव्हा या ग्रामीण भागातल्या लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काय प्रयत्न करावे? ग्रामीण भागामध्ये काय होते की आम्ही जर अभ्यास केला थोडा जवळून तर त्यांच्या दरवाजाला ज्या फटी असतात किंवा बरेचसे घरामध्ये छिद्र असतात, ते हे घरामधले छिद्र ठेवायचे नाही किंवा दरवाजामध्ये फटी ठेवायच्या नाही. रात्री झोपताना ही काळजी जर घेतली आणि जमिनीवर झोपायचं नाही, खाटेवर झोपायचं. खाटेवर झोपायचं असं म्हटलं तर त्या अनेक सापांपासून म्हणजे खास करून त्या मण्यारीपासून आपला बचाव होईल. तर घरात असणारी छिद्र, त्याच्यानंतर यांचे आम्ही नैसर्गिक जे हॅबिटॅट असतात त्या व्यतिरिक्त आम्ही तयार करून ठेवतो अडगळीच्या जागा, ह्या सुद्धा घरात असायला नको. त्याच्यानंतर शेतीमध्ये काम करताना एका फडकलेला बासा जर हाती असेल किंवा त्यांना पहिले जमिनीवर आढळला तर त्याच्यातून व्हायब्रेशन्स क्रिएट होतील आणि मग ते सरपटणारे प्राणी बाजूला सारून जातील. अशा वेळेस ते सर्पदंशाचा धोका आम्हाला टाळला जातो. विजेरी आपण त्याला टॉर्च म्हणू, टॉर्च जर जवळ असेल किंवा पायामध्ये शूज जर असतील गम बूट्स वगैरे, तरी अनेक प्रकारचे सर्पदंश आम्ही त्यापासून टाळू शकतो. ही काळजी घेणं फार गरजेचं असते. खूप महत्त्वाची माहिती आपण ग्रामीण भागातल्या लोकांना देतोय सर. त्याचप्रमाणे मला आता आणखी सांगा की अंधश्रद्धा हा देखील एक सर्पदंशावरचा एक म्हणजे तो देखील एक सर्पदंश आहे असं मी म्हणेन. हा आपल्या समाजाला, त्यातल्या त्यात अशिक्षित समाजाला लाभलेला एक शाप आहे. कारण सर्पदंश झाला की अंधश्रद्धाच्या माध्यमातून धुपारे धापारे काही लेप लावणं अशा पद्धतीचे प्रकार सामान्यपणे दिसून येतात. तर ही अंधश्रद्धा बाळगू नये यासाठी आपण काय सांगाल? हां, सहसा सर्पदंश झाला की अंधश्रद्धा बाळगू नये. पेशंटला कुठल्या मांत्रिकाकडे न्यायचं नसतं, त्याला सरळ दवाखान्यामध्ये त्याला आणायचं असते. कारण की अंधश्रद्धाच्या अंतर्गत जर आम्ही बोलायचं झालं तर त्या पेशंटला जसं मिरच्या खाऊ घालणं किंवा कुठल्या एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जाणं, तर यात काय होतं महत्त्वाचा मुख्य वेळ निघून जातो.
येतो आणि अशा वेळेस त्याच्या शरीरावर परिणाम दिसणं चालू होऊन जातात. मग वेळ हातून गेली की पेशंट मग दगावतो. तर यामध्ये काय होतं की मिरची खाऊ घालणं किंवा लिंबाचा पाला खाऊ घालणं किंवा एक कडू इंद्रावन कुकर बिटाची फॅमिलीतलं जे आहे मूळ ते त्याला खाऊ घालतात. त्याच्यामुळे त्याला सिव्हिअर वॉमिटिंग म्हणजे वांत्या होतात आणि अशा वेळेस काय होतं की पेशंट हा जास्त सिरियस होतो. कुठे कुठे तर आम्ही असं पाहिलं की त्याला चिरा दिला जातो. तो चिरा द्यायचा नसतो त्या जखमेला. जर तो डायबेटिक पेशंट असेल तर सिव्हिअर ब्लिडिंग होईल आणि त्याच्यामुळे तो घात होईल. त्याच्यानंतर असं पाहतो की तोंडानं ते ओढायचे ते सापाचं, ते ओढणं चुकीचं आहे, तसं ओढायचं नाही. किंवा ती जखम धुतात, कुत्रं चावल्यावर ती जखम धुवायची असते. ते बॅक्टेरियल व्हायरल आणि ज्याला आपण म्हणून पॅरासाइटचं इन्फेक्शन आहे समजा, ते झोनॅटिक डिसीजमध्ये जातो. पण साप जर चावला तो इनगेस्ट आणि आम्ही इंजेक्ट, तर साप इंजेक्ट करतो आणि पोटातून जाते, त्याला इनगेस्ट म्हणतात. तर ज्यावेळेस साप चावतो त्यावेळेस आमच्या शरीरामध्ये विष सोडतो आणि ही विष सोडल्यावर ते जिथपर्यंत ट्रीटमेंट होत नाही तिथपर्यंत धुवायचं नसतं. एक फार महत्त्वाचा मुद्दा याच्यात मला तुम्हाला एक सांगायचं असतं की साप ज्यावेळेस चावतो त्याच्या जे विष असते त्याचं हायर मॉलिक्युलर वेट आमच्या लिम्फॅटिक सिस्टीममधून फ्लो होतो आणि लोअर मॉलिक्युलर वेट हे आमच्या व्हेनस सिस्टीममधून फ्लो होतं. त्याच्यामुळे काय होतं की या सापाचं आम्हाला ज्या पट्टी बांधल्या जाते इथं हाताला, इथं या हाताला किंवा पायाला, मांडीला किंवा या मांडीला, फक्त नागात आणि मण्यारीमध्ये, तर ही सगळी सिस्टीम आमच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमची कॅपिलरीजनं अटॅच असते. आणि त्याच्यामुळे आहे की नाही की ब्रेन, स्पायनल कॉर्ड याच्यावर त्या नाग आणि मण्यारीचा आघात होणं किंवा आमचं हृदय आणि व्हेसल्स याच्यावर रसेल वायपर स्वास्केलचा आघात होणं हे ठरलेलं असते. त्याच्यामुळे ह्या कशी पट्टी बांधायची, काय पट्टी बांधायची हा फार मायना ठरतो की याच्यात हे सहसा अवॉइड करायचं. फक्त नागात आणि मण्यांमध्ये पट्टी बांधायची आणि सरळ आपण दवाखान्यामध्ये अप्रोच व्हायचं. थोडक्यात काय की घरगुती उपचार वगैरे न करता, मांत्रिकाचे उपचार न करता त्याला रुग्णालयात लवकरात हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश या निमित्ताने आपण देऊया. सर, ह्या सगळ्या सर्पदंशाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी शासकीय स्तरावरून देखील अनेक प्रयत्न केले जातात. तेव्हा जो जिल्हा कृती आराखडा या निमित्ताने तयार केला गेला आहे त्याची अत्यंत थोडक्यात आपण माहिती द्या, कारण वेळ थोडासा आपल्याकडे कमी आहे. ओके सर, थँक्यू. की सगळ्यात पहिले की WHO जर आपण जर म्हणू की त्यांनी एक NTD म्हणजे निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज या अंतर्गत या सापाचं एक वर्गीकरण असं केलेलं आहे की साप ज्यावेळेस चावतो तेव्हा दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार म्हणून तो ठरवला गेलेला आहे. तो झुनॅटिक डिसीज आहे ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये डॉग आणि स्नेकचा येतो. त्यानंतर झिरो बाईट मॅनेजमेंट अंतर्गत की एक राबवल्या गेलेली आहे योजना की सर्पदंशाचे रुग्णांचं जे प्रमाण आहे हे कमी करायचं, शून्यावर आणायचं. पण हे राबवत असतानाच लगेच काय झालं की त्याचा रिझल्ट भेटायच्या आधीच हा नंतर नोटिफिएबल डिसीज म्हणून त्याला डिक्लेअर केला गेलेला आहे. अधिसूचित ज्याला आपण म्हणू की तो अधिसूचित आजार हा म्हणून त्याला डिक्लेअर केला गेल्यामुळे आरोग्य विभाग वगैरे झालं समजा सार्वजनिक, याचं सगळं लेखाजोखा त्यांना द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर नोटिफिएबल डिसीज नंतर एक कृती आराखडा त्याच्यात निर्माण झाला. याच्या आधी राष्ट्रीय आराखडा एक निर्माण झाला, नॅशनल ॲक्शन प्लॅन ज्याला म्हणू. त्याच्या अंतर्गत प्रत्येक विभागाला म्हणजे जिल्ह्यात ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट ॲक्शन प्लॅन तयार झाला. या डिस्ट्रिक्ट ॲक्शन प्लॅनच्या अंतर्गत ज्याला आपण म्हणतो की वन हेल्थ ॲप्रोच नावाचं एक त्यांचं एक कोटेशन ब्रीद वाक्य आहे. ते वन हेल्थ अप्रोचच्या अंडरमध्ये यांनी काय केलं की एंगेज केलेत बाकीचे डिपार्टमेंट. याच्यामध्ये वेटरनरी डिपार्टमेंट आलं, समजा हेल्थ आलं, एज्युकेशन, वेटरनरी एज्युकेशन, आणि त्याला आम्ही काय म्हणतो एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आलं, फॉरेस्ट आलं. तर अशी एज्युकेशन 5 विभागांचा याच्यात समावेश केलेला आहे त्यांनी. आणि त्यांना यांच्या जबाबदारी दिलेली आहे की येणाऱ्या 2030 पर्यंत हा जो आकडा आहे सर्पदंशाचा बाधित रुग्णांना म्हणजे मरण्याचा, ही संख्या कमी झाली पाहिजे. कारण की दरवर्षी या भारतामध्ये जर पाहिलं संख्या तर 4 लाख पर्यंत झाली सर सर्पदंशाची. आणि मरणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते साधारणतः या आराखड्यानुसार 58,000 झालेलं आहे. जे ज्यांच्या नोंदी आहेत त्याच्या 1 लाखापेक्षा जास्त मरण दरवर्षी भारतात सर्पदंशानं होतो. आणि याआधी हा 2.5 लाखाचा होता, 50,000 होता. म्हणजे सर्पदंशामुळे होणारी मृत्यू संख्या कमी करणं हा खरं तर या मुख्य जिल्हा कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे असं आपल्याला सांगता येईल. 2030. सर, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि तुम्ही अत्यंत सोप्या शब्दात आणि खूप छान माहिती आमच्या दर्शकांना देत आहात. पण वेळेच्या अभावी थोडंसं आता आपण ही चर्चा या ठिकाणी थांबवूया. आज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, अतिशय उपयुक्त माहिती आमच्या दर्शकांना दिलीत. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर.